अग्रश्रावक आहेत आणि सेनापती आहेत. आपण माझ्यापेक्षा जास्त ज्यांच्यामध्ये धर्म आहे त्यांना आपण दिलं पाहिजे. त्यांना दिलं तर अधिक सन्मान होतो. मग त्या ब्राह्मणाला म्हणतो की ब्राह्मणा, आपण हे धर्माचा सन्मान होताना आपण भगवंताला देऊ, सारीपुत्र बंदीला देऊ. ठीक आहे म्हणतो बंदे. आणि मग ते जातात दोघे जण आणि ते सगळं सारीपुत्र बंदीला देतात आणि त्याच पद्धतीने म्हणतात की आम्ही हे धर्माच्या सन्मानार्थ, धर्माच्या गौरवार्थ, धर्मासाठी दान करत आहे. आणि सारीपुत्र बंदेची विचार करतात. आता सारीपुत्र बंदेची म्हणजे अरहंत बंदेची. तर सारीपुत्र बंदेची काय विचार करतात की याने जो दान दिलं की ते सन्मान करूचे आहे धर्मासाठी आहे. आणि माझ्यापेक्षा गुणवान, आनंद गुणाने युक्त भगवान पुत्र आहेत, ज्यांच्या मुखातून धर्म उत्पन्न झालेला आहे, ज्यांच्यामधून म्हणजे धर्माच्या उत्पत्तीचे जे स्रोत आहेत ते भगवान पुत्र आहेत. आपण जर ही गोष्ट जर त्यांना दिली तर खऱ्या अर्थाने धर्माचा सन्मान होईल, तिथे धर्माचा गौरव होईल. आणि मग काय करतात, सारीपुत्र बंधूजी सांगतात त्या ब्राह्मणाला आणि मग ते तिघेही जण जातात आणि मग ते भोजन, ते जे काय होतं परस्पर देय वस्तू, ते भगवंताला पूजा करतात. आणि पूजा करताना म्हणतात भगवान, आम्ही ह्या धर्माच्या सन्मानार्थ, भगवान धर्माच्या गौरवार्थ, धर्माच्यासाठी आम्ही दान करतात. मग ते भगवान घेतात. पण भगवान आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ मानतात का? नाही. आणि ते भगवान घेतात आणि ते ग्रहण करतात. आता इथे बघून घ्या, इथे धर्माचा जर सन्मान करायचा असेल तर धर्मानुकूल तुम्हाला तो करता आला पाहिजे, नाही का? तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तीचा किंवा मातापित्यांचा सन्मान करता. ते ज्येष्ठ आहेत त्याने तर ते सन्माननीय आहेतच, पण धर्माने सुद्धा ते सन्मानाच्या योग्य आहेत. त्यांचा सन्मान करताना एक मातापित्यांचा सन्मान होतोच, पण धर्माचा सन्मान सुद्धा होतो. ओके. आता हे झालं घरगुती याच्यामध्ये. पण अध्यात्मामध्ये धर्म आणि विनयाला धारण करणारे भगवंताचे श्रावक संघ असतात. म्हणून आपल्याला त्यांचा सुद्धा सन्मान करता आला पाहिजे. बघितलं पाहिजे त्यांच्यामध्ये धर्म आहे, तो धर्म दिसला पाहिजे. धर्माचा सन्मान करण्यायोग्य आपण त्याच्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. आणि हे धर्म आचरण आहे. भगवान बुद्ध म्हणतात, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे बुद्ध धर्म संघाचा सन्मान करता येतो किंवा करतील बुद्ध म्हणतात, तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये नेहमी कुशल धर्म वाढीस लागते. त्याची कधी अधोगती होत नाही. तो धर्मामध्ये असं पाठीमागे जात नाही, तो नेहमी जो उन्नतीकडे जातो म्हणतात. म्हणजेच काय, तो धर्म मार्गानुसार निर्वाणाकडे जातो म्हणतात. त्याची कधी अवनती होत नाही. आणि म्हणून धर्म आचरणामधलं हे पहिलं अंग आहे, जे प्रॅक्टिकलमध्ये आहे, जे तुम्हाला असं प्रकट करता आलं पाहिजे. ठीक आहे. बौद्ध धर्म संघाचा सन्मान करता आला पाहिजे, त्यांची वंदना करता आली पाहिजे. ठीक आहे. कधी विसरू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी धर्मामध्ये उन्नती करणारा बनले पाहिजे, मी या धर्मानुसार जीवन जगणारी व्यक्ती बनलं पाहिजे, धर्माचे महान प्रतिफळ प्राप्त करणारी व्यक्ती बनायला पाहिजे, तर ही पहिली गोष्ट करा, बुद्ध धर्म संघाचा सन्मान पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, या धर्ममार्गामधील दुसरं अंग आहे शील आहे. शील आहे. शील फार महत्वाचं आहे. शील जर तुमच्यामध्ये आहे तर शीलाचा सन्मान करता आला पाहिजे. शीलाचा सन्मान करता येणं माहीत आहे. तुम्ही जे आता बंदेजी तुम्हाला हे शील देतात, नाही का, तुम्हाला वाटतं की माझ्या पाठोपाठ तुम्ही हे शील म्हणा. तुम्ही हात जोडले आणि तुम्ही म्हणलात. ओके. कधी शील संपलं माहिती नाही का, परंतु कधी माहिती होते की आपण म्हणत आहे पाना ती पान, पण अर्थ कळत नाही, पण तशाने जमत नाही. ओके. शीलाचा सन्मान करताना दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर शीलाचा सन्मान होण्यासाठी योग्य पोझिशनमध्ये बसलं पाहिजे. त्याच्यानंतर गौरवाने हात जोडले पाहिजे शील ग्रहण करताना. ओके. इथून तुमच्या त्या शीलाचा सन्मान करणं स्टार्ट होऊन जातं. शीलाचा सन्मान केला पाहिजे आणि सन्मान करण्यासाठी योग्य बसलं पाहिजे. तुम्हाला आपल्याकडे तर नाही म्हणा, परंतु
थायलंड, तायवान किंवा कंबोडिया या इकडच्या देशातल्या लोकांचं माहिती आहे का, म्हणजे ते एवढे डिसिप्लिनमध्ये राहतात. ते बसताना पण असं एकदम डिसिप्लिनमध्ये बसतात. कधी बघितले त्यांचे फोटोज नाही का? त्यांच्या बसण्याची पोझिशन बघा. इव्हन माहिती आहे का, 1000 लोक असतील पण वंदन करताना जेव्हा वंदन एका वेळेस वंदन होतात, एका वेळेस उठतात. आपल्याकडे कोण कोणी सोबतच नाही. ओके, म्हणजे होत नाही. त्यांची जी ड्रेसिंग असते ते एकदम फाईन असते, म्हणजे कुठं असे नसते. थोडं जरी आपल्या जीवर असलं तरी जमत नाही. त्याला सांगतात की जसं नीटनेटकं व्यवस्थित ठेव. तर ही कशामुळे राहते माहिती आहे? ते जी विधी करतात, ते ग्रहण करतात किंवा धर्म प्रवचन ऐकतात, ते एक सन्मान असतो बुद्धांच्यासाठी शीलांच्या बाबतीमध्ये. तो उपासक लोक सुद्धा सुंदर पद्धतीने बसतात, हात जोडतात. खास करून तिकडचे लोक शील ग्रहण करताना पाय पाठीमागे करतात. बघितले तुम्ही कधी? म्हातारी माणसं जरी असले, फक्त ज्यांचे काही जॉईन ऑपरेशन काही असेल त्यांना संभव नाही, ते खुर्चीवर बसतात. परंतु ज्यांना शक्य ते प्रत्येक माणूस, स्त्री पाय पाठीमागे करतात. सन्मान आहे तो त्या शीलासाठी, तो सन्मान आहे तो बुद्ध धर्मसंघासाठी नाही का? हात जोडतात. आणि दुसरी गोष्ट, अतिशय गौरवाने म्हणतात. जेव्हा ते शील दिले जाते गौरवाने म्हणतात, पण म्हणण्याच्या अगोदर 2 भाव मनात ठेवतात. कोणता भाव ठेवतात? मी जे हे शील ग्रहण करत आहे, या शीलाला मी थोडासाही दाग लागू देणार नाही. हे जे मी शील ग्रहण करत आहे अखंड अविरतपणे पालन करेन. जेव्हा मी याचं पालन करेन असा विचार करून जेव्हा ते ग्रहण करतात, मग ते खंडन करतील का? नाही. ते घेण्याच्या अगोदरच विचार करतात की मी शील खंडन करणारच नाही, शील खंडन करणारच नाही. हे घेण्याच्या अगोदरच विचार केल्यामुळे त्यांच्याकडून ते शील खंडन होण्यासाठी चान्सच नाही. गौरवाने करतात. जेव्हा कधी मग प्रसंग येतो, समजा कधी छोटा छोटा प्राणी जरी असला, दया असते त्यांच्यात. मुंगीला सुद्धा कधी त्रास होऊ देत नाही का? दुसऱ्या प्राण्याची गोष्टच काय, माणसं असली तर दुरून रिस्पेक्ट करून हे करतात. थोडंसं झालं तर त्याला माफी मागतात नाही का, धक्का लागला तरी. एवढंसं हर्ट करत नाही, म्हणजे कोणाला दुःखी करत नाही. ओके, याला म्हणतात दाम्पजीवन नाही का? जर आपल्या मनामध्ये दया नसेल, आपलं शील पूर्ण होईल का? नाही. दयेचा अर्थ काय होतो बरं? आपल्यामुळे कोणालाच दुःख होऊ नये. दुःख होईल असे कोणतेच शरीराने कृती करू नये, वाणीने कृती करू नये. एवढंच नाही, मनात सुद्धा कृती करू नये. मनात सुद्धा विचार करतो ना, तेही कर्म आहे. आपलं वाटते मनातल्या मनात बोललं कोणाला दिसत आहे नाही का? मनातल्या मनात कोणाला 2-4 शिव्या दिल्या काय फरक पडते? कोणी म्हणतंय असं, म्हणजे राग आला म्हणतात आणि मनातल्या मनात खूप शिव्या देऊन टाकल्या नाही का? परंतु त्यांना वाटते की समोरच्या माणसाला दिसलं नाही, परंतु ते कर्म बनते. आणि कर्म बनते म्हणजे माहिती आहे, त्याचा रिझल्ट बाहेर येते. त्याचं कर्माचे फळ जेव्हा मिळतात तेव्हा कळते की अरे ते कर्म कसं होतं नाही का, भयानक होतं. आणि मग तिथे त्याला कोण साक्षी कोण नाही साक्षी त्याला काही संबंध नसतो. आणि असे आपलं मन त्याला साक्षी राहतेच म्हणा. परंतु या धर्माच्या राज्यामध्ये कोणाला अन्याय होत नाही. जो जसे कर्म करतो तसं त्याला फळ मिळते. काही कॉम्प्रोमाइज नाही तिथे, काही कॉम्प्रोमाइज नाही. मी तरी या जातीत जन्मलेला आहे, मला थोडी फॅसिलिटी आरक्षण नाही मिळत नाही का? जे थोडेसे आरक्षण मिळालं कर्म करण्यामध्ये सूट मिळेल असं आहे का? नाही. कोणी का कर्म फळ देते. किंवा मी दिसायला असं सुंदर आहे नाही का, कमीत कमी सुंदरच्या नावाने तरी का होईना काही कम कर्मामध्ये आरक्षण फॅसिलिटी काहीच नाही, ते फळ देते. म्हणून आपण तशा पद्धतीने सजग बनलं पाहिजे. जेव्हा तुम्ही शीलाचा सन्मान करता तेव्हा तुम्ही परिपूर्ण आकाराने तुम्ही शील पालन करता नाही का? त्या शील पालनामध्ये पूर्ण होण्यासाठी खूप सारे सद्गुण लागतात. आपल्याला वाटते की आपण जर फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहे
आणि आपण चांगले काम कार्यकर्त्यासाठी धडपडणारे दिसत आहोत म्हणजे चांगला धार्मिक माणूस बनला नाही. तर धडपडणारा माणूस, कार्यकर्ता माणूस दिसताना दिसल्या मात्र त्याने धार्मिक होतो का? नाही. त्याच्या अंतःकरणात तो धर्म पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तसा बुद्ध धम्म संघाचा सन्मान पाहिजे, शीलाविषयी सन्मान पाहिजे. आणि त्यासाठी ते पूर्ण होण्यासाठी एक एक गुण लागतात. त्याच्यामध्ये एक एक गुणापैकी जसे दया, करुणा लागते. दया, करुणा ही प्रकट व्हायला पाहिजे. मनात विचार करताना सुद्धा कोणाच विषयी वाईट विचार करू नये. शत्रू माणूस जरी असेल, एखादा माणूस तुमचं खूप हानी करत आहे, खूप हानी करत आहे, कधी कधी तुम्हाला दुःख देतात, चुकूनही त्याच्याविषयी वाईट विचार करू नका. त्याचं वाईट हो, त्याला दुःख मिळो, नाही का? विहारामध्ये आला आणि असं झालं, नाही का? ते कोणाविषयी काही वाईट विचार करणे हा धर्म नाही आहे. कोणाविषयी वाईट विचार करणे धर्म नाही आहे. दया धर्म आहे, करुणा धर्म आहे. मग हे दया करुणा जिथे आहे तिथे धर्म आचरण आहे. आपण बाकी सगळ्यांसाठी दाखवतो. कोणी कोणी असं म्हणते, मी त्या 2-3 माणसाला फक्त माफ नाही करणार, म्हणजे सगळ्यांना माफ करतो. कोणाला माफ करायचं बाकी नाही म्हणते ना. हा, तर ते मनात नाही का गाठ बांधून ठेवते, परंतु तो माणूस धार्मिक होत नाही. दयेचा अर्थ काय असतो? सगळ्यांसाठी समान दया. भगवंताची करुणा बघा, किती करुणा होते. भगवान बुद्धाला मारणारे लोक सुद्धा, भगवंताला अभद्रवाणीने बोलणारे व्यक्ती सुद्धा, किती करुणा होती भगवंतामध्ये. मग भगवंतामध्ये तसे गुण होते, मग आपण का बरं बाळगू नये, नाही का? मग आपल्यामध्ये पाहिजे. आपल्याला वाटते की ठीक आहे, मी फक्त माझ्या असं करतो, बाकी सगळं करतो ना, कार्यकर्त्यासारखं खूप काम करतो, विहार सकाळी चारले होतो, झाडू मारतो, सगळंच करतो. त्याने धार्मिक बनत नाही माणूस. धार्मिक बनते तुमच्या तुमच्या मनामध्ये जी पवित्रता आहे, तुमच्या मनातील जे सद्गुण आहे, शुद्ध आचरण आहे, ते शुद्ध आचरण म्हणजे धम्म आहे. किती सुंदर जीवन आहे, नाही का? भगवंताने असंच म्हटलं नाही, ज्यांच्यामध्ये धम्म असते तो ती फार सुखी बनतो. आणि कधी कधी माणूस पाहते, म्हणते की मी कोणाचं वाईट केलं नाही, म्हणते, नाही का? पण माझ्या जीवनाचं असं दुःख का, नाही का? पण गोष्ट अशी की कुठे ना कुठेतरी काहीतरी राहते, धागेदोरे राहतात, पण आपल्याला तरी कळत नाही. कधी कधी कोणाच्या विषयी एखादा माणूस नाराज होतो आणि मनात त्याच्याविषयी वैराची गाठ बांधतो, नाहीतर मग अप्रिय भाव, द्वेष भाव, घृणा ठेवणे, नाही तो माणूस नको मला, नाही का? तिकडे नको, तिकडे जायला पण नको. आता हा जो भाव आहे, हा धर्म आहे की अधर्म आहे? मग आपण जर आपल्या आचरणात अशी गोष्ट आणली आणि बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या आणि ही गोष्ट इथे राहिली, तर माणूस समोर जाईल का? नाही जात. तुम्हाला माहिती आहे, काही काही बघा, ते बारीक बारीक फुलाचे काटे असतात, सुकल्यानंतर ते बारीक काटे बांधतात. कधी कधी सुकले की ते काटा दिसत पण नाही, पांढऱ्या रंगाचा असतो, छोटासा. आणि दिसत पण नाही, शोधता मिळत नाही. त्याला कुठं टच झालं की फार दुःख होते, नाही का? वारंवार दुःख होते, दिसतच नाही, मग फार माणूस व्याकुळ होतो, नाही का? आता छोटासा काटा आहे म्हणून ते आपल्याला त्याला सोडून देता येते का? नाही. जेव्हा टच होते लगेच दुःख होते. म्हणजे असंही नाही, वेदना वाटते की लगेच काढून टाकायला पाहिजे, पण ते दिसत पण नाही आहे, नाही का? मग तशा पद्धतीने ही जी छोटी छोटी दिसतात ना तुम्हाला, जे दुर्गुण आहेत, कोणाविषयी नावड निर्माण करणे नको, ते माणूस नको, नाही का? वाईट माणूस आहे, त्याच्याकडे कशाला जायचं, त्याला मी तिरस्कार करतो. किंवा कोणाविषयी काही वैर आहे, नाही का? काही ना काहीतरी क्रोध आहे, तर हा जो काटा आहे ना, आपल्याला दिसत नाही की अकुशल आहे. अकुशलाचा हा काटा आहे आणि तो दिसत नाही आहे. दिसत आहे का? लगेच दिसत आहे का? आपला हा धर्म आहे, लगेच क्लिअरली दिसत नाही आहे, परंतु तो काटा आपल्या मनामध्ये टोचलेला आहे, तो.
आणि दुसरी गोष्ट माहीत आहे, आपल्या पायात जसा काटा टोचल्यानंतर आपल्यालाच दुःख देते, दुसऱ्यांना देते का? आपल्या पायातला काटा आपल्यालाच दुःख देणार, दुसऱ्यांना देत नाही. दुसरा बिचारा म्हणू शकते अरे काटा लागला, अरे रे चांगलं नाही झालं, एवढंच म्हणू शकतो, परंतु त्याला दुःख आहे का? नाही. मग तशा पद्धतीने हे जे छोटे छोटे जे आकुशाचे काटे आहेत ना, ते जर टोचलेले असले तर मात्र फार दुःख भोगावं लागतं. ते दिसतही नाही. मोठा काटा असला दिसतो आणि लगेच काढून बाजूला टाकतो, नाही का? कमीत कमी मलमपट्टी लावून सुखी तरी बनण्याचा वाट पाहतो. पण जे काटे दिसतच नाही आणि ते फार दुःख देतात, मग त्याला काढणे फार अवघड राहते, नाही? कधी कधी पूर्ण पाय करून टाकतो, नाही का? म्हणजे काढून टाकतो, पण दिसत नाही. म्हणून माहिती आहे का, दक्ष बना. हे दिसणारे जे छोटे छोटे धर्मगुण आहेत ना, ते तुम्हाला या धर्ममार्गाने चालण्यासाठी खूप मोठं बळ देतात, खूप मोठं बळ देतात. मी माझ्या शिष्य लोकांना फार गंभीर गोष्टी शिकवतो. त्याच्यामध्ये आता त्या गोष्टी तेवढ्या डीपमध्ये नाही सांगत तुम्हाला, पण त्याच्यातल्या काही गोष्टी सांगतो मला. तिथपर्यंत सध्या तरी नाही जात. तुम्हाला तेवढं शिकण्यासाठी खूप धर्म ऐकावं लागणार आहे, ठीक आहे? पण हळूहळू तुम्हाला शिकवेल. पण कोणता कोणतरी भिक्षू येतील ना, तर त्याच्यामध्ये बघा, भगवान बुद्ध निर्वाणापर्यंत जाण्याच्या मार्गाविषयी काही गोष्टी प्रतिपदा सांगतात. प्रतिपदा म्हणजे मार्ग सांगतात. तर ते निर्वाणापर्यंत जाणारे जे लोक असतात ते 4 प्रकारे जातात म्हणतात. 4 प्रकारे जातात. त्या 4 प्रकारे जाणाऱ्यापैकी मी तुम्हाला 2 सांगतो, त्याला थोडंसं एक्सप्लेन सांगतो. त्याच्यामध्ये असते एक प्रतिपदा आहे दुःखा प्रतिपदा, दंधा भिन्या. अवघड शब्द आहे ना, सांगतो एक्सप्लेन करा. दुःखा प्रतिपदा प्रतिपदा दंधा भिन्या म्हणजे की त्याची जी धर्मानुसार आपली वाटचाल आहे ती दुःखच आहे. म्हणजे त्याला दुःख, त्याला सुखाने त्याचा धर्मजीवन जगत नाही आहे. तो धर्मजीवन जगत आहे ते दुःखपूर्वक जगत आहे. आणि सोबतच दुसरं काय, दंधा भिन्या म्हणजे जे धर्माचे जे महान प्रतिफळ आहेत, श्रोतापन्न बनणे, सकृदागामी, अनागामी, अरहंत बनणे, तर ते श्रेष्ठ ज्ञान जे आहे ते प्राप्त करताना सुद्धा त्याच्यामध्ये काय आहे, दंड म्हणजे फार दुर्बलपणा, फार धीमी गती आहे त्याची. म्हणजे अगोदरच दुःख तर आहे, तो धर्मानुसार म्हणजे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यालाही वाटते की मी मुक्त व्हावं, त्यालाही वाटते की मी समोर कसे मिळायला पाहिजे, पण चालताना कसं चालत आहे, त्याचं फार दुःखाने प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याच्या प्रॅक्टिसमध्ये फार दुःख आहे. आता दुःख तर आहे, पण त्याची गती पण फार धीमी आहे. त्याला मिळवण्यासाठी फार गती धीमी आहे. पण कसं का होईल, आपण ते मिळवून जातो. हा एक रास्ता आहे, मार्ग आहे. दुसरा आहे दुःखा पटिपदा किंवा भिन्या म्हणजे त्याची जी प्रतिपदा आहे, धर्मजीवनाची वाटचाल आहे, ती दुःखमय आहे. म्हणजे दुःखमय आहे, परंतु शीघ्रता ती शीघ्र रूपाने तो परमश्रेष्ठ धर्म अवबोध करतो. म्हणजे ते ज्ञान प्राप्त करतो. एकतर तो अरहंत बनतो, अनागामी, सुखदागामी किंवा श्रोतापन्न बनतो. कसं बनतो, शीघ्र बनतो. परंतु त्याच्या जीवनामध्ये सुद्धा काय आहे, थोडे थोडे दुःख आहे. दुःख एवढं नाही, चांगल्या प्रकारे दुःख आहे. तर त्याच्यामध्ये बघा, त्याचं स्पष्टीकरणामध्ये खूप सुंदर गोष्टी आहेत. आता ते तेवढ्या डीप नाही सांगत, छोट्याशा सांगतो जे तुम्हाला उपयुक्त आहे. आता पहिल्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, त्याची प्रतिपदा दुःखद आहे. म्हणजे धर्मानुसार जीवन जगत आहे ते दुःखद, म्हणजे फार दुःख सहन करत करत ते त्याचं जीवन जगत आहे. आणि सोबतच त्याची स्पीड पण कमी आहे. म्हणजे लवकर जगत नाही, फार ते म्हणजे मंद गतीने. त्याला पाणी दे बरं. बघा, म्हणून माहिती आहे का, चांगलं आरोग्य असताना आणि जेव्हा समर्थ आहोत तेव्हा चांगलं काहीतरी केलं पाहिजे, ठीक आहे? शरीर जेव्हा साथ देत नाही त्यावेळेस होते का, अवघड आहे. आणि म्हणून निरोगी असताना काहीतरी करा.
स्वस्थ आणि सक्षम असताना आपण म्हणू तर मात्र आता काही दिवस खेळण्याचे दिवस आहे, नाही का, चांगले संसार करायचे दिवस आहेत, पिकनिकला जाऊ, पण त्यांनी होत नाही. नंतर म्हातारे झाले पण डोळ्याने दिसत नाही आणि समोर पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला ठेवून देते. ध्यान करतो म्हटलं कमर दुखते, लगेच ठेवून देतात, नाही का. विहारात वंदनेला बसा म्हटलं, वंदन करा म्हटलं, कमर दुखते म्हणजे ती वरूनच करतात. ठीक आहे, हां ठीक आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात माहिती आहे, या बुद्ध शासनामध्ये तरुण भिक्खू बनला पाहिजे म्हणतात. आणखी तेव्हा तो काहीतरी मिळू शकतो, तो आपल्या जीवनाला उत्तम ब्राईट बनवतो म्हणतात, म्हणजे उज्ज्वल स्वतःचं भविष्य बनवू शकतो, नाही का. आणि स्वतः तर बनतोच, परंतु सगळं जगाला प्रकाशित करतो, नाही का. बुद्ध त्याला उपमा देतात, जसं पौर्णिमेचा चंद्र प्रकाशमान असतो आणि जसं त्याला दिलं ढगातून मुक्त झालं, बाहेर निघालेला चंद्रमा जसं या जगाला आलोकित करतो, तशा पद्धतीने तरुण जो व्यक्ती बुद्धशासनात प्रवचित होतो, भिक्खू बनतो, तो स्वतःचं जीवन प्रकाशमय तो बनवतोच, पण इतरांना सुद्धा प्रकाशमान करू शकतो, नाही का. मग तसं बनण्यासाठी साक्षरपणा आत्मवीर असताना प्रयत्न करा, ठीक आहे. तर तुम्हाला सांगत होतो, आपली प्रतिपदा जर दुःखद असेल तर मग चांगलं आहे का? नाही. आपण धर्मजीवन जगताना फार कष्टाने पीडा दुःख सहन कर, दुःख नाव ऐकलंच आपल्याला प्रिय वाटेल का अप्रिय वाटेल? आपलं दुःख नकोसे वाटते, नाही का. सुख वाटलं ठीक आहे म्हणते, नाही का. मग जर दुःख नकोसं आहे, सुख हे आहे तर, परंतु ज्यातून दुःख मिळते ते कळत नाही. ओके, दुसरा सांगतो, एखादा एकदम पॉश मार्ग आहे, समृद्धीसारखा चांगला मार्ग आहे, नाही का. आणि दुसरा एखादा अतिशय खड्डे असणारा, फार टेन्शन, नाही का, गडकरीला शिवाय देणारा माणूस डोळा असला समजा, तर मग बरं नाही वाटत की इकडं कशाला आलो, नाही का. समृद्धीने गेलो तर एकदम छान, त्याला 2-4 आपण आशीर्वाद देतो, त्याचं भलं हो, नाही का. मग तसा सुखाने प्रवास करायला आवडते, दुःख नकोसं वाटते. समजून घ्या, आता तसा तर रोड आहेच खड्ड्याचा वगैरे चढ उताराचा, पण सोबतच त्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे, जाणं फार इम्पॉर्टंट आहे, पण त्या रस्त्यामध्ये मध्येच काटे पण आहेत, मध्येच मोठे मोठे दगड पण आहेत, ठेच लागतात, कधी काय होते. समोर तुम्ही जाता भयानक जंगल लागते, समोर तुम्ही जाता जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहेत, समोर तुम्ही जाता मोठे म्हणजे काहीतरी अशा खाई आहेत, काहीतरी आहेत, तिथून रस्ता आहे, आणि आता इथून तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. आता इथे प्रवास करताना तुम्हाला कसं जाणार? पहिले काटे आहेत, दगडदोंडे आहेत, भयावह भीती उत्पन्न करणारं जंगल आहे, नंतर तिकडे हिंस्र प्राणी पण आहेत, आणि त्याच्यानंतर आणखी पण काहीतरी खाली आहे, असा रस्ता आहे. आणि सांगितलं कोणाला की तुला आता इथून तिथं जायचं आहे आणि तू याने जा, कसं वाटेल त्याने प्रवास करताना थोडं तरी त्याला चांगलं वाटेल का? नाही वाटणार. तो भीतीने काटा टोचला, दगडाने ठेच लागली, नाही का, किंवा एखादा भयावह जंगलातून कधी काही भीती राहते, नाही का, त्याच्यानंतर हिंसक कोण प्राणीवर खाऊन टाकले भीती राहते, तर मग तो प्रवास चांगला राहील का? नाही. तो प्रवास दुःखमय प्रवास. पण समजून घ्या, अतिशय सुंदर मार्ग आहे, आजूबाजूला कुठे तरी असं भीती नाही आहे, गार्डन टाईप आहे, सुंदर लॉन आहे, बाजूला फुलांची सुगंधित पुष्प आहे, नाही का, ठिकठिकाणी पाणी आहे, जेवणाचे स्टॉल आहे, सगळेच फ्रीमध्ये आहे. असा प्रवास करताना किती छान वाटेल, नाही का. तिथे काही दुःख आहे नाही, अशा रस्त्याने जायला आवडेल, नाही का. परंतु आपल्याला ते रहस्य कळत नाही आहे. नेमकं या धर्ममार्गात चालताना आपण आपला मार्ग कसा चेंज करतो, आपणच आपल्या मार्गाला ते काटेरी दगडदोंडे असणारे तसा मार्ग बनवणारे बनतो, आणि आपणच तसा सुंदर गार्डनमधून जाणारा रस्ता पण बनवतो.
मग ते समजलं पाहिजे. ते जर समजता आलं तर मग खूप काही आहे. दुःख कोणाला नको. आता त्या भयावर रस्त्याने जाणं कोण आवडेल का? नाही, आवडणार नाही. पण तुम्हाला सांगतो, आता बघा की भयावर रस्ता कसा बनतो. तुमच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष आहे, द्वेष आहे, आणि कधी कधी तर तीव्र द्वेष असतो. तीव्र द्वेष म्हणजे काय? हो, तीव्र द्वेष आपल्याला आता पूर्णपणे हृदय त्याचं कम्प्लीट होऊन जाते, गरम होते, शरीराचं थरथरते पूर्ण, नाही का? वाढण्याने बोलताना बळबताचा घोष राहत नाही, नाही का? कधी त्या तीव्र द्वेषातून काय बोलू सांगता येत नाही, नाही का? म्हणजे क्रोधाने कसा मला बोलतो, खूप साऱ्या शिव्या देतो, आणि शरीराने कृती करता हातात जे पडलं ते नाही का मारण्याचा प्रयत्न करतो, असं राहते ना. मग तीव्र क्रोध असतो किंवा तीव्र द्वेष असतो. मग त्या तीव्र द्वेषातून उत्पन्न होणारी जी वेदना आहे, दुःख आहे, ते दुःख आपल्याला अनुभवतं, आपण अनुभवतो. आपल्याला तसं ती द्वेषाचं, क्रोधाचं किंवा असे जे करुणा करण्याचं जे हे राहते, समजाची वेदना आहे, ती वेदना आपल्याला अनुभवते, म्हणजे ती आपल्याला मिळते, उत्पन्न होते. तसेच लोभ आहे, तीव्र लोभ आहे. साधारण लोभ म्हणजे काय? छोट्या छोट्या वस्तूविषयी, आपलीच वस्तू आहे पण आपलीच कोणाला हात नाही लावला पाहिजे असं म्हणून आपणच ठेवतो, त्याला काय म्हणतात? लोभचित्त आहे. परंतु आपली वस्तू आहे पण दुसरे त्यामध्ये जास्तीत जास्त घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, दुसऱ्याची पण आपलंच राहण्याचा विचार करतो, आणि तुम्हाला म्हटलं थोडंसं घ्या म्हटलं का सगळं घेऊन टाकतो, नाही का? कधी कधी असं होते ना. मग तीव्र लोभ जो असतो, तीव्र लोभातून उत्पन्न होणारी दुःखद वेदना आहे. पण तुम्हाला कधी कधी समजतं बघा, लोभ जागृत झाला, कधी कधी कळते माणसाला की अरे हा लोभ आहे, चांगलं नाही आहे. पण कधी लोभाच्या वश माणूस करते काहीतरी, नाही का? हे जे मोठे मोठे लिडर्स लोक राहतात, ते इमानदारीने सेवा करत घेतात, पण जेव्हा खूप मोठं दिसते मग लोभ उत्पन्न होते, मग वाटते की आहे नको, नाही का? थोडंसं ठेवलं पाहिजे. त्याला वाटते नाही, तयारी करतो 50-50 तरी खाल्लं पाहिजे, पण ते खाता खाता ते नाही का 70-80% खाऊन टाकते आणि 20% हे करते, नाही का? म्हणजे लोभ असतो ना, डेंजर असतो. मग तसंच कुठे पण असते बरं. पण तुम्हाला लोभ आला, समजते की लोभ आहे. कधी कधी द्वेष आहे ना, तर द्वेष कमीत कमी द्वेष गेल्यानंतर, म्हणजे द्वेष असताना माणसाला कळत नाही की हा द्वेष क्रोध आहे. क्रोधाभिभूत माणसाला ती त्या क्षणाला कळत नाही की नेमकं आपण आता क्रोध खूप हे जरा अनावर झाला आहे आणि आता मी कंट्रोल केला असं नाही, त्या वेळामध्ये सगळं करून टाकतो. कमीत कमी होश येते की ती आहे, होत झाला उत्पन्न. पण मोह, तुम्हाला माहिती आहे, मोह म्हणजे ती मूर्ता असते. कुशल अकुशल कळत नाही, सत्य असत्य कळत नाही, चांगलं वाईट कळत नाही, आणि तो जो मोह असतो, तो मोह तीव्र रूपात उत्पन्न झाला आणि कितीही वेळ गेला तरी कळतच नाही की ते मोह होता. आणि म्हणून माहिती आहे का, या सगळ्यात भयानक कोणता असेल, म्हणजे लोभापेक्षाही भयानक, द्वेषापेक्षाही भयानक मोह आहे. आणि त्याचा जो काटा आहे ना, तो आपल्याला जास्त दुःख देतो. हे 3 काटे आहेत. लोभरूपी काटा आहे, लोभ द्वेष मोहरूपी काटे आहेत. त्यालाच ते लोभ द्वेष मोहरूपीच एक कंकड पत्थर आहे. हे लोभ द्वेष मोहरूपीच भयावह जंगल आहे. हे लोभ द्वेष मोहरूपीच जंगली जानवर आहे जे तुम्हाला खाऊन टाकतात. हे लोभ द्वेष मोहरूपीच एक खाई आहे जे तुम्हाला म्हणजे संकटात टाकू शकतात, नाही का? आता समजलं तुम्हाला की तुमचे जी प्रतिबद्ध आहे दुःखद कशी बनते. तुमचा रस्ता, धर्ममार्गाने समोर जाण्याचा रस्ता भयावह बनते. आता जवळला उपमात्मक आहे, समजला तर खूप सुंदर आहे. समजत आहे ना? ओके. तर मग ज्या व्यक्तीमध्ये असे लोभाचे, द्वेषासंबंधीचे, मोहाचे,
काटे जोडलेले असतात. मग तो व्यक्ती वाटचाल करताना फार दुःखाने वाटचाल करतो. ओके. त्याच्यामध्ये मग तो धर्मजीव प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो आणि ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करतो, विहारात जातो, बुद्धांचे आसन पण हे करतो, नाही का. सगळ्या उपासक उपासिकांना एकत्र करतो, म्हणतो चला भटजी आले आहे, प्रवचन ऐकायचं आहे, नाही का. कार्यक्रम असला त्याला कार्यक्रमात तुम्हाला दान द्यायचं आहे, सगळ्यांना प्रेरित सगळं करतो. पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण आहेत. ते धर्मजीवन आहे, पण त्या धर्मजीवनामध्ये काय आहे माहिती आहे? हो, हे तुम्हाला दुःखद वेदना देणारे काटे आहेत, मोठे मोठे आपलं ठोकर लागणारे दगड आहेत, नाही का. भीती उत्पन्न करणारे जंगल आहे, खाऊन टाकणारे जानवर सारखे की क्लेश आहेत. आणि मग त्यामुळे काम करतो, पण त्याचा मग रस्ता कसा बनतो? दुःखद बनतो. त्याला म्हणतात दुःख प्रतिपदा. समजत आहे? त्याला म्हणतात तुमचा म्हणजे धर्मजीवन दुःखाने भरलेले आहे. पण दुःखाला जायला आवडते का? नाही. परंतु अशी बनते. म्हणूनही आपल्यामध्ये असलेले आपल्याला दुःख देणारे, दुःख विपाक देणारे जे कोणते अकुशल असतात, छोटे कधीच ठेवू नये. सगळ्यांसोबत मैत्री ठेवावी, सगळ्यांसोबत करुणा असावी, कोणाविषयी निर्दयता क्रूरता नसावी. कोणाकडून म्हणजे गलती झाली माफ करून टाका. आपल्याकडून गलती झाली माफी मागा, नाही का. किंवा मग आणखी कोणत्या मध्ये आपला दोष दिसले कोणामध्ये, त्याच्याविषयी करुणा उत्पन्न केली पाहिजे. अरे हे बिचाराला समजत नाही, अबोध आहे, पण करुणेने त्याला समजून सांगितलं पाहिजे की बेटा असं नाही आहे, हे अकुशल आहे, करू नको. तिथे याला करुणा म्हणतात. पण सांगितल्यानंतर त्याला कळत नाही, तरी तो करत आहे. मग आपण दुसऱ्यांदाही प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांदाही कळत नाही, मग भगवान बुद्ध काय म्हणतात, त्याला जरी सांगता नाही आलं पण दुरून का होईना, मनातल्या मनात का होईना करुणा उत्पन्न केली पाहिजे. अरे तो जो कर्म करत आहे ना ते अकुशल आहे, त्या अकुशल कर्म त्याला दुःख देणार आहे. हे अकुशल कर्म त्याला दुःख न देऊ, त्याला जास्त न मिळवू, या कर्माने त्याला दुःख म्हणजे दुर्गतीला दुःख न मिळवू, मनातल्या मनात दया करुणा उत्पन्न करतात. किती छान, याला धर्म म्हणतात. नाही तो माणूस तसा आहे, तिथे करुणा दया प्रकट करत नाही, तिथे धर्म नाही आहे. मग आपल्यालाच काही औपचारिक काल्पनिक दुनियेमध्ये राहून धर्मजीवन जगायचं नसते. तुमच्या या डेली लाईफमध्ये, नित्य जीवनामध्ये हे धर्म जीवन जगलं आहे. तसंच शीलाच्या बाबतीमध्ये आहे. शीलाचे जेवढेही गुणधर्म आहेत, नाही का. तसं आपल्याला म्हणजे समजा दुसऱ्या शिलाचं, आता तुम्हाला सांगितलं पहिल्या शिलाचं, दुसऱ्या शिलाचं पालन करताना तुमच्यामध्ये चोरी करण्याचं मन जर दूर करायचं असेल तर आपल्यामध्ये उदारता आली पाहिजे. करुणा मैत्री तर पाहिजेच, पण आपल्यामध्ये जर म्हणजे असा भाव आला की अरे माझी वस्तू जर कोणी जर चोरून गेली तर मला कसं अप्रिय वाटते, दुःख वाटते, तसं त्यालाही वाटते, म्हणून मी घेतली नाही पाहिजे. आणि उलट त्याला जर त्याच्याकडे ही गोष्ट त्याची हारून गेली तर त्याला मी कशी ती दिली पाहिजे, किंवा त्याच्याकडे नाही तर माझ्याकडे सुद्धा कशी दिली पाहिजे, देण्याचा भाव ठेवला पाहिजे. त्याने शील पूर्ण होतं आणि शीलाचा सन्मान होतो. तिसऱ्या शीलाचं पालन करताना आपण आपल्या जे काही पती पत्नी त्याने एकमेकांना संतुष्ट राहिलं पाहिजे आणि जे इतर आहे त्यांच्या सन्मानाची भावना ठेवली पाहिजे, नाही का. जेव्हा आपण तशा प्रकारची भावना ठेवतो तेव्हा तो एक सद्गुण आहे, नाही का. तो सद्गुण जोपासला पाहिजे. त्या सद्गुणात म्हणजे दुसरे कुठेच मनात क्लेश उत्पन्न नाही झाला पाहिजे. ओके. जेव्हा असा भाव राहतो तेव्हा ते शील परिपूर्ण होते, शीलाचा सन्मान राहतो. तशा प्रकारे खोटं नाही बोललं पाहिजे, नसेली द्रव्याचं सेवन नाही केलं पाहिजे. या 5 शिलांचं तुम्ही जर पालन केलात आणि या शिलांचा जर तुम्ही सन्मान केलात तर बुद्ध म्हणतात तुम्ही खऱ्या अर्थाने धर्माचे जीवन जगणार आहेत. पण या शिलाला डॅमेज होणारे जे लोभ द्वेष मोह आहे बघा, हे जे शील तुमचे तुटतात ना, कोणी म्हणतात की शील पालन करणं फारच अवघड आहे, नाही का. कोणी म्हणतात या जगामध्ये याच्यात राहताना हे शील पालन करणं फारच अवघड आहे.
पण अवघड कशामुळे बनते माहिती आहे? ते अवघड बनते त्या 3 गोष्टीमुळे. एक तर ते लोभामुळे, एक तर ते द्वेषामुळे, नाहीतर मोहामुळे, नाही का? आणखी कोणती गोष्ट आहे का त्याला अवघड बनवणारी? नाही आहे. पण या 3 गोष्टी जर तुमचं बॅलन्स असेल तर मग सहजपणे शक्य आहे, नाही का? आणि म्हणूनही शीलांचा सन्मान करणारे बनलं पाहिजे. नाही केलं तर त्या शीलांच्या उल्लंघनासह ते जे लोभ, द्वेष, मोह किंवा उपक्लेशाचे, अकुशलाचे जे काटे तुम्हाला टोचतात ना, तर ते काटे मात्र फार दुःख देतात. आणि जे आपल्या पायात टोचले तर आपल्याला दुःख देतात, नाही का? पण दुसरी गोष्ट आहे, कोणी माणूस दुःखी आहे तर दुःखी माणूस ज्या घरामधला आहे त्या घरातील मग जे कोणते त्यांचे नातेवाईक असतात, त्यांचे आई वडील, भाऊ बंधू, रक्तसंबंधी, त्यांना चांगलं वाटेल का? नाही, दुःख होते. दुःख माणूस एक भोगत आहे, पण त्या दुःखाचा परिणाम आणि दुःख अनेक लोक दुःखी बनत आहे, नाही का? मग तशा पद्धतीने जो व्यक्ती अधर्म आचरण करतो म्हणजे काहीतरी अकुशल करतो, त्या अकुशलाने स्वतःचं जीवन दुःखी तर बनवतोच, पण त्यांच्या संपर्कात येणारे जे व्यक्ती असतात त्यांचे जीवन दुःखी बनते. समजलं? आणि म्हणूनही अकुशल करू नये. दुसरी गोष्ट आहे, आपण जर धर्माचरण करू लागलो, धर्माचरण म्हणजे शुद्ध आचरण करू लागलो, आपल्या काय, वाचा, मनाच्या क्रियेमध्ये शुद्धता आहे, तर त्या शुद्ध आचरणाने आपले जीवन तर आपण सुखी बनवतोच, पण आपल्या संपर्कात येणारे जेवढेही लोक असतात सगळे लोक सुखी बनतात. सत्पुरुष लोक असे असतात. आणि म्हणूनही असे सत्पुरुष बनले पाहिजे. तुम्हाला जर आता मी ते समोरचं मार्ग प्रतिपदा नाही सांगितले, ओके, ती दुःखा प्रतिपदा तुम्हाला जे धर्मजीवन तुमचं दुःखमय बनवू शकते, जर तुमच्या जीवनामध्ये असे छोटे छोटे अकुशल तुम्हाला बाधा करत असतील, नाही का? ते बघायला जरी छोटे असतील परंतु ते मात्र फार दुःख देतात. कधी कधी माहीत आहे, कधी कधी एवढं तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की छोटासा अकुशल किती तुम्हाला दुःख देऊ शकते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही गोष्टी तुम्हाला ते आध्यात्मिक दुनिया माहिती नाही, कर्म विभागाची दुनिया माहिती नाही, पण ती जर माहिती झाली, ते ज्ञान आलं तर कळून येते किती भयानक आहे. एक प्रसंग आहे, आपल्या गौतम बुद्धांच्या अगोदरचे एक बुद्ध होते, त्यांचं नाव काय होतं? काश्यप सम्यक संबुद्ध. त्या काळामध्ये एक अरहंत बंदेजी होते, तर ते भिक्षा मागण्यासाठी भिक्षापात्र हातात घेऊन हळूहळूपणे जात होते. शांत इंद्रिय सुंदर अरहंत बंदेजी, सुंदर. एक नवीनच लग्न झाले, 2-3 दिवस झाले लग्न झालेले कपल होतं, म्हणजे लग्न झालं आणि 1-2 दिवस लोटले. त्यांना वाटलं की आपण आताच लग्न केलं, सोबत काही पुण्य करू, नाही का? मग त्यांनी घरामध्ये गेले, भोजन आणलं आणि बंदेजी घरासमोर आल्यानंतर श्रद्धेने भोजन दान दिलं. त्यांनी दोघांनी श्रद्धा आहे, आता नवीन लग्न झालं आणि दोघं सोबत पुण्य करू म्हणून त्यांनी भोजन भिक्षापात्रामध्ये टाकलं. आणि त्यांनी काय प्रार्थना केली की भंतेजींनी जो धर्म अवबोध केला, जे निर्वाण त्यांनी प्राप्त केलं, ते निर्वाण आम्हाला सुद्धा प्राप्त हो. किती छान आहे, पुण्यकर्म पण आहे आणि छान पण आहे. मग भंतेजीने अरहंत भंतेजीने आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं भविष्य की यांना ही जी प्रार्थना केली यांनी ही कशी सफल होती, केव्हा सफल होते. पाहतात ते अरहंत होण्याचे दोघांचे जे बघितले, जीवन बघितलं, तर त्यांना असं वाटलं की अरे पुण्यकर्म तर केलं, पण याचा विपाक असा पण असतो. आता ते फक्त अरहंत बंधेने जाणलं, असा पण पुण्यकर्माचा विभाग असतो. हे बघितल्यानंतर भंतेजी थोडे हसतात, म्हणजे हसतात नाही का, की असाही पण कर्म विभाग मिळतो. तर मग त्याच्या बायकोला वाटते, आता तिने श्रद्धेने दान दिलं, सगळंच क्रिया झाली पूर्ण, पण ती ना म्हणते, भंतेजी तर जोकर सारखे हसतात, नाही का? नाही म्हणजे बिलकुल चांगले नाही वाटले. आता तिने तसं बोलले, आता भंतेजीविषयी अभद्र वाणी बोलले.
मन दुःखी केलं, दुःख म्हणजे मनाला थोडंसं छोटं केलं. तिच्या नवऱ्याला पण काय वाटत आहे नाही का, म्हणजे त्याने फक्त समर्थन केलं, त्याने ते वाक्य बोललं नाही, समर्थन केलं. आता बघा, तेवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत आता त्या पुण्यकर्माने त्यांना असे सुखदुःख मिळत आले त्यांना, पण प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी त्या गौरवनीचा गौरव न केल्यामुळे किंवा ते अभद्रवाने ते कर्म केल्यामुळे ते जे दूषक असतात त्याला नाही का, काय म्हणतात त्याला, जे जोकर टाईप असतात ना, सर्कस करणारे, त्यांच्या फॅमिलीमध्ये बुद्ध काळापासून गौतम बुद्धाच्या काळात ते पहिले अतिशय म्हणजे छान धनवान चांगले परिवारातले लोक नाही का, आणि तेवढ्या प्रदीर्घ काळामध्ये ते सर्कसच्या फॅमिलीवर त्यांचा जन्म होत आला. ओके, भगवंताच्या काळामध्ये ती जी स्त्री होती ती सर्कस फॅमिलीमध्ये जन्मली, आणि तो जो मुलगा होता, माणूस होता उपासक, तर तो अतिशय धनवान फॅमिलीमध्ये जन्मला, करोडपती माणूस. मग ती स्त्री आणि तिचा जो काही टीम होती ती सर्कस गावोगावी दाखवत वाराणसीला आले. तो वाराणसीचा सेठ माणूस, सेठ म्हणजे फार मोठा धनवान माणूस. तर तो पण सर्कस बघण्यासाठी गेला. आता त्यांचं पूर्वीचं पण होतं ना काहीतरी, आणि अटॅचमेंट होते ते बॉन्डिंग. मग तो बघतो सर्कस, आता तिचं दिसायला सौंदर्य खूप छान नाही का, आणि बघितल्याबरोबर तो आसक्त होतो नाही का, आणि मग तो घरी जातो आणि म्हणतो मला ती स्त्री पाहिजे म्हणतो लग्नासाठी. तो म्हणतो अरे तू उच्च कुळातला माणूस, तुला चांगले देतो नाही का, नाही म्हणतो मला तीच पाहिजे, नाही तर मी मरून जातो. खूप समजावून सांगितल्यानंतर ते मग कन्व्हिन्स करायला जातो, काही समजा ऐकत नाही. आता शेवटी बाप आहे नाही का, जातो. तो म्हणतो नाही माझी याच्यामुळेच माझ्यासारखी सगळी सर्कस चालली, आणि हे जर गेले तर कसं होईल नाही का. तो जर या सर्कसच्या याच्यामध्ये आला तर काही हरकत नाही. मग त्याचा बाप मग त्याला जाऊन सांगतो. मग त्यांनी डिमांड अशी केली, नाही म्हणतो ती तिच्यासाठी सर्कस ते काय, त्याच्यापेक्षा खर्चला ते बनतो म्हणतो नाही का, पण मला तेच पाहिजे. आणि बघा करोडपती माणूस, तेवढ्या धनसंपत्ती सुखाला सोडलं त्याने, आणि तो सर्कसमधला माणूस बनला. आता जास्त लांब प्रवचन झाले का, ते प्रतिबंधा तुमची कठीण बनून जाते. तर तो आता सर्कसमधला पडला, मग तिथं सुखाने राहिले 2-4 दिवस, लग्न असेल सुखाने राहतात नाही का. सुखाने म्हणजे काय, तेच कामभूमी जीवन जगताना थोडं ठीक वाटते, त्यांना मूल होते नाही का. पण ती सर्कस करून पैसे कमावणारी, हे फक्त त्याची सेवा करणारा काहीतरी नाही का. ज्या स्त्री म्हणजे असं कमावते ना, तिला घमंड असते, तो ऑटोमॅटिक ॲटिट्यूड येतो. मग तिला पतीचा तो नेहमी अपमान करायची ती नाही का. मग अपमान करताना मग काहीतरी असं तोंडे देत तिला बोलत होतं. त्याला फार राग यायचा की मला चांगल्या कुळातला होता ना तो, पण आसक्त असल्यामुळे तो सहन करायचा. मग कालांतराने वाटते की अरे ही मला जे अपमान करत आहे मला ते येत नाही म्हणून आहे नाही का. मग ते म्हणते त्याच्या वडिलांना म्हणते की मला पण हे शिकव म्हणते, सर्कस पण हे करण्यास. ते म्हणते तुला नाही जमत, तू उच्च कुळातला जन्मला म्हण. नाही म्हणते शिकव म्हणते. ठीक आहे म्हणते. मग त्याला शिकवतात, त्या सर्कसमध्ये ट्रेन करतात. तर तो काय करतो, 60 हात उंच म्हणजे खांब असतो, पिलर असतो, तिथे जाऊन तो ते नृत्य करतो किंवा ते सर्कस दाखवतो. तर त्याची ती कला असते, तिथून तो जम्प करतो असं. म्हणजे ते सर्कस लोकांचे ते राहतात नाही का, त्यामध्ये तो दाक्षी बनला तो. तर आता तो तसा बनल्यामुळे त्याच्यामुळे पण पैसे कमवल्यामुळे मग त्याची बायको त्याचा अपमान करत नव्हते. भगवान बुद्ध कारुणिक असताना सगळं पाहतात की नेमकं कोण कसं आहे, पाहतात की त्याने पुण्य केलं होतं निर्वाणासाठी नाही का. अनंताला दान दिलं की निर्वाण मिळव म्हणून, पण त्याच्या त्या चुकीमुळे ती तिथे आहे, पण त्याचं तो निर्वाण कसं मिळवतो ते बुद्ध पाहतात. बुद्ध चारिकला ते सर्कस दाखवण्याच्या वेळेला जातात. तर तो तेव्हा 60 हात उंच अशा पिलरवर उभा राहतो. त्यावेळेस भगवान बुद्ध चारिकीला जात असताना भिक्खू संघ राहतात आणि भगवान बुद्ध तिथे थांबतात. थांबलेले बघून तो वरूनच भगवंताला वंदन करतो नाही का.
तर मग मोगलात भरलेला म्हणतात की भगवान बुद्ध सुद्धा तुझी सहजच बघू इच्छितात, नाही का, म्हणजे तू काय करत होतं. जेव्हा हा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांना फार आनंद होतो की भगवान माझे काहीतरी बघू इच्छितात, टॅलेंट माझं बघू इच्छितात. आणि मग तो आनंदाने तो करतो, सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. आणि असं केल्यानंतर त्याचं श्रद्धा राहते. आणि तिथे असतानाच भगवान बुद्ध त्यांना उपदेश, म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे दूर असतात पण तिथून सुद्धा त्याला उपदेश करतात. तिथे उपदेश ऐकताना तिथेच तो आनंद होतो, म्हणजे त्या सर्कसच्या त्या पॉईंटला. आणि म्हणून ते आनंद बंदे सुद्धा जे हसले होते ना, त्या आले की ह्याने प्रार्थना तर केली पण आनंद कुठे होणार, दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून ते स्मित केलं होतं. पण त्या कर्माचं समर्थन त्याच्या बायकोने केलं, समर्थन ते बायकोने केलेलं अकुशल त्याच्या जीवनाला कशी दिशा दिलेली, नाही का. अकुशल कोणतंही असो ती तुम्हाला दुःख देते. आता नंतर त्याची तो आनंद झाल्यानंतर भिक्षू बनतो, कारण आनंद लोक भिक्षू नाही बनले तर ते परिनिर्वाण प्राप्त मरून जातात. मग ते भिक्षू बनतात. मग त्याच्या बायकोला प्रती काय झालं त्याला, ते म्हणते भिक्षू बनला, मग झालं मी पण बनते म्हणते. त्याच्या मुलाला नाही ते पण बनते, सगळेच आनंद होतात, नाही का. आता तिने सुद्धा सेम पुण्य केलं असते पण सगळे आनंद झाले कसे, म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने. इथे बघा कर्माचा दोष, नाही का. इथे जर आपल्या कर्माविषयी आपण जर दक्ष नाही बनलो तर आपल्याला ते विपाक कसे देतात. म्हणून छोट जरी अकुशल असेल, आता त्या माणसाने त्याचं समर्थन केल्या मात्राने सुद्धा अकुशल बनते. आणि अकुशल प्रत्यक्ष करतो तेही त्या अकुशलाचा भागी बनतो. आणि म्हणून दक्ष बनलं पाहिजे आपण, जे आपल्यातली जी अकुशल आहेत ना दूर करण्यासाठी आणि जे कुशल आहे त्याचं संपादन करण्यासाठी. जर असं करू शकलो तरच आपली प्रतिबद्धता, आपलं धर्मजीवन कसं बनते आणि सुखी बनते, नाहीतर फार दुःख देते. छोटे अकुशल बघा, ते किती छोटं अकुशल वाटत होतं पण दुःख मात्र भयानक राहते. त्यापेक्षा भयानक दुःख आहे लोभजन्य दुःख, मोहजन्य दुःख असते, नाही का, द्वेषजन्य दुःख. ते दुःख तुमच्या या धर्मजीवनाला अवघड करून टाकते. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की आपलं हे धर्मजीवन सुंदर आणि सुखी बनावं तर आपल्यातल्या अकुशलाला दूर करा. छोटे जे दुर्गुण असतात, कोणाच्या विषयीचा द्वेष असतो, कुठे लोभ असतो, नाही का, मूर्खता असते, त्याला समजून घ्या, आपल्या प्रज्ञेने समजा आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये मंगल आहे, नाही का. तेव्हा तुमचे हे धर्मजीवन सुंदर बनते. म्हणून कधीच कोणाविषयी मनामध्ये मनमुटाव ठेवू नका. नाराजसारखं, द्वेषासारखं, घृणा, क्रोध, ईर्ष्या, नाही का, मत्सर कुठं ठेवू नका. मन असं हलकं ठेवायचं. मनात विकार ठेवला ना, छोटासा विकार ठेवा, एकदम भारी वाटते. तुमचं मन असं फार भारी, म्हणजे काय वजन पडते. जीवनही भारी, मनही भारी. जर त्या विकाराला असं काढून बाजूला ठेवा, अतिशय मन हलकं राहते, जीवन हलकं बनते. आणि त्याचा परिणाम काय माहिती आहे, मन निर्मळ असलं तुमच्या मनावर, चेहऱ्यावर प्रसन्नता कायम राहते, नाही का. चेहऱ्यावर प्रसन्नता राहते, सुखमय राहते. आणि सुखाने जेव्हा तुम्ही या धार्मिक ॲक्टिव्हिटीज कराल, तुम्ही शीलाचं पालन कराल, समाधीचा अभ्यास कराल, प्रज्ञेचा अभ्यास कराल, नाही का, आणि तुम्ही सहजपणे निर्वाणापर्यंत जाऊ शकता. समजली गोष्ट ओके. म्हणून आता इथून समजून घ्या की आपल्या जीवनाला सुंदर बनायचं असेल, हे धर्मजीवन, धर्माची प्रतिपदा सुंदर बनायची असेल तर ह्या स्टेप बाय स्टेप गोष्टी करा. सगळ्यात प्रथम आपल्या कायावाच्या मनाने बुद्ध धम्म संघाचा सन्मान करणं शिका. त्याच्यानंतर शीलाचा सन्मान करणं शिका, शीलाचं पालन करा. आपल्यातील जेवढेही अकुशल आहेत, जे छोटे अकुशल आहेत, क्लेश आहेत, उपक्लेश, तर असं काढून बाहेर टाका. आपल्या बुद्धीने विचार करा, नाही हे अकुशल आहे, अधर्म आहे, हे भगवंताचं म्हणजे श्रावकाचं लक्षण नाही आहे. बुद्ध काय म्हणतात माहिती आहे, कोणी व्यक्ती क्रोध करत असेल, क्रोध करणाऱ्याप्रती कोणी क्रोध करत असेल तो बुद्ध म्हणतात तो माझा नाही आहे म्हणतात. पण कोणत्याही सिच्युएशनमध्ये कधी क्रोध करत नाही, बुद्ध म्हणतात तो माझा आहे म्हणतात. माझं शासन म्हणजे माझ्या धम्मानुसार जीवन जगणार आहे म्हणतात.
नाही का. मग असं बनलं पाहिजे, आपल्याला भगवंताच्या धर्मानुसार जगणारे बनलं पाहिजे. म्हणून सगळ्या आकुशलाला दूर केलं पाहिजे. छोट्यातला छोटा आकुशला असो त्याला दूर करा. जे चांगले सद्गुण आहेत, मैत्री आहे, करुणा आहे, शांती, सहनशीलता आहे, नाही का. आपण दुसऱ्याला सांगतो सहन करा, पण जेव्हा पॉईंट वेळ येते तेव्हा सहन नाही करायचं. सहन करणं शिका. सहन करता आलं पाहिजे, दया करता आली पाहिजे, सगळ्यांच्या हिताची भावना ते करता आली पाहिजे, मैत्री करता आली पाहिजे. म्हणजे सगळे सद्गुण आहे. आणि मग बघा, म्हणून जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये धर्म जीवन जगणारे बनता. तुमच्या धर्माची जी प्रतिपदा आहे, जो मार्ग आहे, तो अतिशय सुंदर आणि म्हणजे सुखमय बनतो. तिथे तुम्हाला कोणता काटा टोचणार नाही, कोणत्या दगडाची ठोकर नाही लागणार, कोणत्या अशी भयावह भीती उत्पन्न नाही होणार, कुठे तुम्हाला म्हणजे असं हानी होईल किंवा प्राणहानी होईल असं कधी भीती किंवा दुःख नाही मिळणार. अतिशय सुंदर सुखामय जीवन जातं. म्हणून बुद्ध म्हणतात, धम्मो सुचिन्ने सुखभाव वाहते. धर्मानुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सदा सुख वाहते म्हणतात. किती सुंदर आहे. हा उपदेश तुम्हाला निर्वाण प्राप्तीसाठी किंवा निर्वाणपर्यंत जाण्यासाठी आणि निर्वाणाचा मार्ग सुंदर बनवण्यासाठी हेतू प्रत्यय बनव अनुमोदन करतो, आशीर्वाद करतो. सवेन्द्रियो विवचन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन सदा सुखिवन्दते. प्रवचन समाप्त झालं. पाणी प्यायचं, पाणी. ओके. आणि आणखी तुम्ही असेच धर्म शिकत गेला. धर्मज्ञान तुम्हाला ताकद देते, बल देते धर्मजीवन जगण्यासाठी. ओके. म्हणून नेहमी धर्म प्रवचन ऐकत जा आणि त्याला जीवनात आत्मसात करा. धर्म एकदम प्रॅक्टिकल आहे. तुमच्या डेली लाईफमध्ये जे धारण करणारे सद्गुण आहे तेच धर्म आहे. ठीक आहे. तो कॅटेगराईज बनतो एक लौकिक आणि लोकोत्तर, म्हणजे एक निर्वाणाकडे घेऊन जाणारा आणि पुण्य तुम्हाला मिळवून देणारा. ठीक आहे. ठीक आहे. मंगल हो.